नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अंबाडी नाका येथे श्रमजीवी संघटनेचा रस्ता रोको. भिवंडी वाडा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात होत असून सदर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा बनवला आहे असा आरोप सध्या सर्वत्र होत आहे. त्याचबरोबर वाडा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून ट्रॅफिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णांना होत आहे. याचा विचार करून श्रमजीवी संघटनेने हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, ठेकेदारांवर कारवाई व्हावी यासाठी अंबाडी नाका येथे रस्ता रोको करण्यात आले. सदर रस्ता रोको माध्यमांशी बोलताना श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार यांनी भ्रष्ट व्यवस्थेची पोलखोल केली आहे. इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट. भिवंडी वाडा बनोर हा 64 किलोमीटर रस्ता तुम्ही बघता की 2012 पासून हा रस्ता आता निकृष्ट दिसतोय. पहिल्यांदा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरला ठेका मिळाला बीओटीचा, त्याने 392 कोटीमध्ये रस्ता बनला आणि त्यानंतर ही खड्डे न भरल्यामुळे सगळ्या संघटनेच्या आंदोलनाच्या आणि बाकी लोकांच्या दबावामुळे टोल नाका बंद झाला. दुर्दैवाची गोष्ट अशी की 2019 पासून हा रस्ता पीडब्ल्यूडी दुरुस्त करते. या रस्त्यावर आतापर्यंत दुरुस्तीला जवळपास 150 ते 200 कोटी रुपये या लोकांनी खर्च केले आणि यामध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, हर्षद गंदे, गजानन एंटरप्राइजेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे ठेकेदारांनी जर माहिती काढली तर यांनी खड्डे दुरुस्तीला पैसे घेतले, मात्र खड्डे भरले नाही. सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की 2022 ते 25चा आमच्याकडे आकडा मिळाला आम्हाला माहिती अधिकाराने किंवा पत्रदेवी संघटनेने माहिती काढली तर या भिवंडीवाडा मनोर रस्त्यावर तब्बल 75 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे 75 फक्त रेकॉर्डला आले. अनेक मृत्यू ऑन रेकॉर्डेड आहे. 384 लोकांनी आपले हातपाय गमावले. म्हणजे हे 75 खून केलेले ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून असं आमचं म्हणणं आहे. आज श्रमजीवी संघटनेने इशारा दिल्याप्रमाणे अंबाडी नाक्यासह दाखविली फाटा, कुडूस, खंडेश्वर नाका, शिरीसपाडा, मालोडी, कवाड, नांदिटणे, कामन, चिंचोडी अशा 11 ठिकाणी एकाच दिवशी कष्टकरी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलाय. दुर्दैव बघा, ज्याच्याकडे मोटरसायकल नाही, गाडी नाही, जो शेताबांधावर राबतो, कष्ट करतो, तो आदिवासी बांधव या जनहिताच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलाय आणि पावसा पाण्यामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. आमचं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, बांधकाम मंत्री महोदय असतील, तुम्ही विधान परिषदेमध्ये घोषणा केली की अशा भ्रष्ट ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड कराल, तुम्ही का नाही केलं? विधान परिषद हे पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं आणि त्या मंदिरात झालेली घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही जे घोषणा केलेली पवित्र मंदिरात लोकशाहीच्या विधान परिषदेत 18 डिसेंबर 2023 रोजी त्या घोषणेची अंमलबजावणी करा. अधिकारी आणि ठेकेदार जे कोणी जबाबदार असतील या खड्ड्यांना त्यांच्यावर कारवाई करा. फर्स्ट. सेकंड असं की आमच्या जनतेला रिलीफ देण्यासाठी ही चूकपट्टी नको, अशा प्रकारचे खडी टाकून जीएसबी टाकून खड्डे भरायचे नाही. प्रॉपर प्रोसेस करून डीएलसी कोल्ड मिक्स नावाची डांबर जी असते ती पावसाळ्यात टिकते ती टाकून आणि लोकांचे जे अपघात थांबवण्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी आज श्रमजीवी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेली आहे. काय तुमचं पुढचं पाऊल आहे? आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे. आमचं हे आंदोलन तुम्ही बोर्ड वाचला असेल की आंदोलन बेमुदत आंदोलन आहे. आम्हाला ज्या मागण्या संघटनेच्या किंवा ज्या लोकांच्या मागण्या आहेत, ठेकेदारावर कारवाई, रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती आणि यापूर्वी 18 डिसेंबर 2023 रोजी जे काही विधान परिषदेच्या सभागृहामध्ये माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यावेळेचे रवींद्र चव्हाण जे बोलले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि संबंधित ठेकेदाराने खड्डे दुरुस्त केले नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी लोकांच्या मृत्यूचा कारणीभूत असल्यामुळे तो सदोष मनुष्यवध आहे. बीएनएसच्या नवीन कलमाप्रमाणे 106 कलम हे 304 पूर्वी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोट्यावधी रुपये घेऊन पण जर खड्डे भरत नसतील तर हा सरकारच्या पैशाचा अपहार आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी फौजदारी आहेत. त्या फौजदारी कारवाई झाली पाहिजे, ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला पाहिजे आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी.